वर्कआउट करण्याचा प्रयत्न आता देखील अपील होतोय कॉट बँड साठी. ऑस्ट्रेलियन स्टाईलने अपील करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला सिद्धिविनायक, कारण कुठेतरी त्यांना देखील माहिती आहे बॅटची कडा नव्हती, परंतु प्रेशर क्रिएट करण्याचं काम अंपायर्स वरती, परंतु कोणताही फरक या ठिकाणी पडणार नाही. खऱ्या अर्थानं आमचे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. आपण बघितलं तर दर्पणजी भालेराव आणि बंदीजी चौधरी यांचं मनपूर्वक आभार. खूप चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये त्यांनी निभावली. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न लेगस्टंपला होता. चेंडू पायावरती नक्कीच लागला अक्षयचा आणि लागोपाठचा आता आपण बघितला तर चौथा चेंडू निर्धाव येत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगलं षटक आतापर्यंत आपण बघतोय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना अजय सिंग यांचं ज्यामध्ये ऑन साईडला तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऑन साईडला लॉंग ऑन आणि मिड विकेट डीप मध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, फाईन शॉर्ट सिली, शॉर्ट लेग पाहायला एज आहे. फ्लाइंग स्लीप मधून पाठीमागे चेंडू एससी रक्षक डाईव्ह लगावले होते त्या ठिकाणी. एससी रक्षकाने पूर्णपणे स्कीड झाले होते. फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान पाठीमागे चेंडू त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो हुकला आणि एक रिस्की सिंगल कंप्लीट केली. धाव फलकाचा श्रीगणेश आता झालाय. खातं उघडत असताना अकाउंट स्कोर कार्डचं उघडत असताना तुम्हाला पाहायला मिळालं एक ही धावसंख्या जोडली जाईल, जी धावसंख्या ती अक्षयच्या बॅटमधून अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजयने पूर्णपणे नस्तेनाबूद केले इरादे, जे पॉवर प्ले मध्ये दोन्ही मॅचेस मध्ये खूप चांगला स्कोर उभा केला होता. सुयोग 11च्या माध्यमातून अक्षयने त्याचे इरादे कुठेतरी इथे नक्कीच आता थांबवत असताना पाहायला मिळाला. अखेरचा चेंडू घेऊन राऊंड द विकेटने ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. झेलची संधी असेल, नाकारले जाणार नाही. झेल घेतलाय आणि हा पहिला धक्का 1 या आकड्यावरती दिलाय. अजयला मिळणारी पहिली सफलता आणि लागतो हा पहिला धक्का सुयोग 11 या संघाला. डीजे मास्टर विजयजी ठाकूर, विजयदादांचे देखील मनपूर्वक आभार. खूप चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली. आमचा आवाज देखील ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, ज्यामध्ये आपण बघितलं अक्षयला 4 चेंडू निर्धाव आतले होते. अजय सिंग अर्थातच अजून आणि आपण बघितलं तर 1 गडी देखील त्याने बाद केला. सुदेशला माघारी परतावलंय आणि आता आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप खाडे. संदीप आणि अक्षयवरती आता दारोमदार असेल, त्यांच्या खांद्यांवरती जबाबदारी असेल. या मॅच मध्ये धावसंख्या उभारण्याची महत्वाची मॅच आहे. दोन्ही मॅचेस मध्ये खूप चांगला स्कोअर पाहायला मिळाला होता सुयोग 11चा. या मॅच मध्ये देखील ते बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये करतायत. पहिलं षटक अजयचं डॉमिनेट करणार राहिलं आणि या षटकामध्ये आला अर्थातच षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती दुर्गेश. ऑन साईडला लेग स्टंपला चेंडू होता, समोर क्षेत्ररक्षक, झेलची संधी असेल. येस, इट इज आउट. आणखी एक धक्का पाहायला मिळतोय. जड पावलांनी निराशाजनक मुद्रेमध्ये डगआउट बॉक्सच्या दिशेने वाटचाल करतोय संदीप खाडे. गवसले गेले पहिल्या चेंडूवरती, ते बाद होत आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो 4थ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच प्रशांत. तर 4थ्या क्रमांकावरती क्षेत्ररक्षण करणारा संघ लक्षात घ्या, दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. याची दखल घ्या. आम्ही वारंवार सूचना नाही करणार, कारण तुम्ही स्वतःहून या गोष्टी सर्व नक्कीच इम्प्लिमेंट करा अंमलात आणा, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अक्षय समोर, दुर्गेश पुन्हा एकदा तयार. स्विच हिटचा प्रयत्न होता, आउटचा दी ऑफसमा चेंडू, खूप चांगली पिचिंग केली चेंडूची. रिव्हर्सचा त्याचा स्टान्स घेतला अक्षयने, तसा चेंडू आपण बघितला ऑफसमच्या बाहेर हाताळत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अजूनही बाहेरच्या बाजूने वळतोय, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून काहीसा लांब एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त धावा आपल्याला पाहायला मिळते ती 1 धावफलकावरती. 8व्या बॅटने उचलण्याचा प्रयत्न मिस झाले. पुन्हा एकदा अक्षय
प्रेशर ऑन द बॅट्समन, कारण आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आणि आता देखील 2 पाहायला मिळतात. म्हणजे आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव हाताळले, 4 चेंडू हाताळले अजय याने आणि आता हे 2 चेंडू दुर्गेश हाताळतोय. खूप चांगलं षटक आतापर्यंत दुर्गेश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला 4 डीप मध्ये आहेत आणि लॉंग ऑफ देखील बाहेर. अक्षय ड्राईव्ह करतात लॉंग ऑफ मध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल नक्की झाली. अक्षय असा फलंदाज आहे, त्याची विकेट खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे. तो जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा नक्कीच असेल. जरी 6 चेंडू निर्धाव असले, अजयला देखील माहित आहे आणि तो नक्कीच त्याच्या विकेटच्या शोधात असेल. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते आणि या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहे, टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. रवींद्र सिंग सरदार यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना मनपूर्वक या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या 3 वरती पुन्हा एकदा तयार होत असताना ऑन साइडला उचललाय. शर्यत अजूनही संपलेली नाही हे सांगत असताना आता हा षटका ठोकला फलंदाज प्रशांतने. आवाज आणि आनंदित झाले. चातक पक्षी जशी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो तसा हा षटकार होता त्यांच्या प्रेक्षकांसाठी. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. दुर्गेश ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लेफ्ट केला चेंडूला. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला आणि या एक्स्ट्रा रनने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 9 या आकड्यावरती. धावफलक 9 वरती. दुसरे षटक सध्या प्रगती पथावर. गोलंदाज आपण बघतोय दुर्गेश यांना, ज्यामध्ये अखेरचा चेंडू आता शिल्लक आहे. आतापर्यंत धावसंख्या फक्त 8 खर्च केले गोलंदाज आपण बघतोय दुर्गेशने. एक सफलता देखील त्याच्या खात्यामध्ये. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले, कॅच ड्रॉप. झेल सोडण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो अक्षय. नॉनस्ट्रायकिंगला कोणताही त्या ठिकाणी फलंदाज खऱ्या अर्थ नव्हता. डेंजर रनला धावत होते, ओव्हरथ्रो झालाय आणि सरळला चेंडू आता सीमा रेषेच्या दिशेने. मिळतील एकंदरीत 6 धावा या चेंडूवरती. जिथे फक्त 1 धाव होती तिथे 2 गेल्या आणि त्यानंतर 4. 6 धावा एकंदरीत पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलं. अखेर 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये फक्त 1, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि जाऊन पोहोचला सुयोग 11 हा संघ 15 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ जुनी शिल्लक या अर्थातच पहिल्या सत्रामधला मेगा फायनल चेंडू तुमच्या समोर. 13 संघ एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण बघितले आणि या 13 संघांमधून 2 संघ, एका बाजूला सुयोग 11, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो सिद्धिविनायक. 15 आफ्टर सेकंड ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 1 अजयचं षटक बघितलं, ज्यामध्ये 21 धाव पाहायला मिळाले आणि 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 गडी बाद झाला आणि धावा आल्या त्यात 14. 2 षटक आता महत्वाचे असेल, ज्यामध्ये अक्षय अजूनही थांबलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल तर त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला तो 4थ्या क्रमांकावरती प्रशांत, ज्याच्या बॅटमधून आपण 1 षटकार बघितला आणि आपण बघितल्या त्या 6 धावा. तयार होत असताना गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्स कडून सुनील तयार होतात तिसऱ्या षटकामध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट उडवला हेलिकॉप्टर. आता सरळ चेंडू चाललाय, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धावांची मोहर. बिगेट सिक्सर. षटकाराने धाव फलक 21 वरती फ्ला होत असताना आता 21. पुन्हा एकदा सुनील तयार होतात. राऊंड विकेट अक्षय साठी. फुलटॉस आहे बॅटच्या खालच्या भागाला टू वरती लागून घरंगळतो हा चेंडू अगदी भोवऱ्यासारखा. सिली मिड ऑन मध्ये, सिली मिड विकेट मध्ये चेंडू आपण बघितला. धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 21 धावेने 22 या आकड्यावरती. 22 for 2. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर असताना सुनीलला कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरची षटकार आलाय. महत्वाची मॅच आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सिद्धिविनायकला बॅटिंग करायची आहे, सो स्पीड अप करायची देखील मी वारंवार सूचना करेन, कारण सूर्य अस्ताला जवळजवळ गेलाय आणि आहे त्या उजेडामध्ये हा सामना होणं गरजेचं. व पिच होता, बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित मिडल नव्हता. नॉन स्ट्राईक हिटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तर होता, परंतु त्या ठिकाणी थांबले अज्जू. सिंगल कंप्लीट होते. सिंगल धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 23 या आकड्यावरती.
तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रापासून सुयोग 11चे पाठीराखे नक्कीच एन्जॉय करत असताना ज्यामध्ये भोंग्यांचा शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला, कारण अक्षयने बॅटिंग देखील तशीच केली. पहिल्या मॅच मध्ये 59, दुसऱ्या मॅच मध्ये 37. या मॅच मध्ये महत्वाची भूमिका. फुल टॉस आहे, चुकीचा चेंडू, चुकीला माफी नाही आणि हा षटकार आता येतोय दुसरा. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 29 या आकड्यावरती. आक्रमणाला सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. काउंटर अटॅक या दुसऱ्या षटकामध्ये. चेंडू जुनी शिल्लक आहे 2. सुनील पुन्हा एकदा तयार. वापीच ऑन साइडला व्ही शेप मध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक अक्षय ताळीचा धडाका. षटकार. सन 35 या आकड्यावरती एका चेंडूचा खेळ जुनी शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामधला. अक्षय आता देखील पाहायला मिळतो आणखी एक दणका. अगोदरचे 6 चेंडू निर्धाव, त्याचा वचपा कुठेतरी काढला जातोय. रिव्हेंज पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार. ते 41 41 वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत त्या 26 धावा. 4 षटकार पाहायला मिळाले. धावसंख्येचा ग्राफ आलेख आता उंचावत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. अखेरच्या षटकामध्ये किती येतील ते आता नक्कीच पाहणं गरजेचं असेल. जी धावसंख्या 1 वरती होती पहिल्या षटकामध्ये, त्या धावसंख्येला नेऊन ठेवली 3 षटकांच्या खेरीज 41 वरती आणि अखेरच्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी गोलंदाज पंडित रोहित. समोर आहे तो प्रशांत. पहिला चेंडू रोहितचा कमेंट्री बॉक्स कडून. फुल टॉस होता. लॉंग ऑफ मध्ये गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. कॅच ड्रॉप झालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 100% कमिटमेंट देत असताना क्षेत्ररक्षणामधून प्रयत्न नेहमीच मोठे असावेत, कार्य छोटे असले तरी, परंतु या ठिकाणी कॅच नक्कीच ड्रॉप झाली. खूप चांगले प्रयत्न ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचले पुढे 1 धावेने. ते आपण बघतो सध्या 42 वरती 42 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज रोहित. समोर आता आहे तो अक्षय तायडे. ऑन साइडला उचललाय. मिसटायमिंग का फटका लॉंग ऑन मध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कॅच घेतली आणि आता बाद होतोय अक्षय. जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 42 22 फलंदाजाकडे बाद झाला. आता माफ करा, इथे नक्कीच अक्षय बाद होतोय ज्याने योगदान दिलं 27 धावसंख्येचं. फुल टॉस ऑन साइडला सरळ पाठवला आता लॉंग ऑनच्या वरतून. आणखी एक षटकार. जरी बाद झाला असला तरी इरादे स्पष्ट आहे ते प्रशांतचे. दारोमदार त्यांनी हातामध्ये त्याच्या खांद्यावरती आणि षटकार आता ठोकलाय. धावफलक. बॅक टू दी बॉलर. हा चेंडू पाहायला मिळाला. धावफलक नक्कीच 1 धावेने पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चेंडू सोडलाय आणि ही दुसरी रन देखील आता कंप्लीट होत असताना गुड रनिंग. 9 सेकंडला क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने गोलंदाजाने चेंडूला पकडणं गरजेचं होतं. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजेच 50 या आकड्यावरती. थोडीशी दुखापत या ठिकाणी होत असताना नक्कीच पाहायला मिळते ती क्षेत्ररक्षकाला. आशा करतोय गंभीर दुखापत नसेल. की थोडे स्किड झाले होते त्या ठिकाणी, त्या कारणास्तव या ठिकाणी थोडीशी
दुखापत त्यांना होते. आशा करतो गंभीर दुखापत नसेल या क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजे 50 या आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते दोन चेंडू शिल्लक. समोर आहे प्रशांत. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित तयार होतात. 50 वरती धावसंख्या आतापर्यंत आहे. 2 चेंडूंचा खेळ आता देखील शिल्लक. तयार होत असताना फुलटॉस आहे आणि सरळ आता हा चेंडू देखील लॉंग ऑनला क्लिअर करेल प्रशांतच्या बॅट मधून. अजून एक षटकार. षटकार आणि षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं 56 या आकड्यावरती. अब तक 56. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून पोहोचता. दुसऱ्या चेंडू 2 धावा तर कंप्लीट नक्की झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होतोय. चेंडू निसटला आणि तिसरी धाव होतीये पूर्ण. गुड रनिंग. 13 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 59 वरती. 60 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुयोग 11च्या विरोधात सिद्धिविनायक या संघासमोर. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटिंग करणारा संघ आपण देखील लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या आणि 2 फलंदाज आघाडीचे लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही नम्र सूचना आपणास. स्वर्गीय सरदारजी नानासिंग चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर होते. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल जू मनपूर्वक आभार आणि आमचे आयोजक संदीप सिंग यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हे ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं. अडवली संघ आणि त्याचबरोबर राहुलभाई पाटील यांचं मनपूर्वक आभार की ज्यांच्या माध्यमातून आमच्या आयोजकांना ही स्पर्धा ठिकाणी भरवण्यात आली. हे ग्राउंड ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. अडवली संघाचं मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री राहुलभाई पाटील यांचं देखील मनपूर्वक आभार. थांबतोय ऐकत आपण ही नक्की स्पर्धा. एक ओमकार 11 त्रिमूर्तीनगर आयोजित स्वर्गीय सरदार नानासिंग चषक 2021 हे पर्व आणि या अखेरच्या लढतीमध्ये कोण होणार विजेता या स्पर्धेचा. सिद्धिविनायक की सुयोग 11 याचं धावतं वर्णन तुमच्या समोर असेल. हिंदी राष्ट्रीय भाषा हिंदी मधून मनोज मिश्रा यांच्या शुभवाणीतून आपण ऐकू ह्याच हे दुसरं सत्र. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सन्मान आपण घेऊया ज्यांचं नुकतंच आगमन झालं. आदरणीय श्री रविंद्र सिंग सरदार यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन अक्षय दंगल यांना आपल्या शुभेच्छा. आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. स्पॉन्सर आहेत ते आमचे रणवीर सिंग सरदार यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान होईल आणि जसे या मॅचला सुरुवात होईल की आपण मनोज मिश्रा यांना. धन्यवाद. विनिंग टारगेट यहाँ पे 60 है, 60 रनों का. एक टीम ने और यहाँ पर देखिए सम्मान होता हुआ जिनके सौजन्य से रविंद्र सिंह सरदार जी हमारे बीच में है, उनका भी यहाँ पर सम्मान होता हुआ. टी शर्ट स्पॉन्सर किया है आपने, बहुत बहुत धन्यवाद सर आपको. और बल्लेबाज जाएं क्योंकि लाइट की व्यवस्था नहीं है सर, बहुत मुश्किल होगी. 24 गेंदें 60 रन बनाने हैं. पहला ओवर जब 1 रनों पे समाप्त हुआ था तो किसी ने नहीं कहा था कि सुयोग 11 की टीम 59 बना के 60 का लक्ष्य रखेगी इस समय सिद्धिविनायक 11 के सामने. लेकिन वो कहते हैं ना, किसी को कभी छोटा नहीं समझना चाहिए. छोटा दिखने वाला मास्क करोड़ों का बिजनेस कर लिया, बड़े महंगे महंगे कपड़े शोरूम में लटकते रह गए. आप किसी को छोटा नहीं कह सकते. देखना है किस प्रकार से बल्लेबाजी करते हैं अजय सिंह. उनके साथ है नानी स्ट्राइकर बल्लेबाज रोहित, जिनको प्यार से पंडित बुलाते हैं लोग. पहले ओवर की पहली गेंद पे करारा प्रहार करने की कोशिश, कैच उठा है. बहुत बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई. थैंक यू डीजे.
जरूरत थी आपको ताबड़तोड़ बल्लेबाजी करने की, और जब आप जल्दबाजी करते हैं तो विकेट गिरना लाजमी है। नए बल्लेबाज दुर्गेश नॉन स्ट्राइकर एंड पे, लेकिन इस समय गेंद को खेला है रोहित ने मिड विकेट और मिड ऑन के बीच में गेंद गई है आसानी के साथ, सिंगल डबल में तब्दील होता हुआ रनिंग बिटवीन विकेट बहुत ही अच्छी होती हुई। जरूरत है क्योंकि लक्ष्य 60 रनों का। फाइनल मुकाबला चलता हुआ, फाइनल का ये मुकाबला, क्रिकेट का महाकुंभ, क्रिकेट का महासंग्राम, गेंद और बल्ले के बीच जो द्वंद्व होता है, जो युद्ध होता है, जो जद्दोजहद होती है, उसे ही क्रिकेट का नाम दिया जाता है। ये फाइनल मुकाबला यहां पर चलता हुआ स्वर्गीय सरदार नाड़ा सिंह चषक, जिसको कि आयोजित किया गया है एक ओमकार क्रिकेट संघ के द्वारा। लक्ष्य का पीछा करना है, एक विकेट पहली गेंद पे गिरा है, लेकिन स्कोरबोर्ड पे कुल 3 रन लग चुके हैं। अब सामना करेंगे दुर्गेश। शॉर्ट पिच पटकी हुई गेंद बिल्कुल कंधे के बगल से निकली, अब स्टंप के बाहर की गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी। पहला ओवर बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है, गेंदबाज सुदेश के द्वारा। सामने दुर्गेश इस बार गेंद को खेल दिया, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, ये सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए, जैसे सुई के बीच से धागा को पिरो दिया हो, ये सीमा रेखा के बाहर निकली 4 रनों के लिए। कलात्मक बल्लेबाजी होती हुई दुर्गेश के द्वारा। था पहले ही कि गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप पे है, और अच्छा क्लास दिखाते हुए इस समय दुर्गेश। इस बीच पुल टच बना करके मिड ऑफ ऊपर था, लॉन्ग ऑफ था नहीं, गेंद को खेल दिया 4 रनों के लिए। सही बल्लेबाजी, सही तरीका। हेलो, तो चलिए अच्छी यहां पर बल्लेबाजी हुई है पहले ओवर में, लेकिन पहले ओवर से 11 रन आए। जीत के लिए जो लक्ष्य है वो 60 का, यानी कि अभी भी 49 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें हैं, 9 विकेट भी हाथ में है, लेकिन हाँ राहत दी गई है। पहला जो लॉकडाउन लगा था वो 8 दिन का ही तो लगा था, थोड़ी सी राहत दी गई थी। साग भाजी लोग खरीद लिए थे, आलू की कीमत बढ़ गई थी, प्याज की कीमत बढ़ गई थी। 1 रन बहुत फायदेमंद होगा यहां पर। इस बीच बड़ा शॉट मिड विकेट के ऊपर से, प्रयास अच्छा था, गेंद को खेला 6 रनों के लिए। ये पंडित हैं, यानी कि विद्वान हैं, रोहित नाम है इनका। अजय सिंह ने कहा मैं चला गया कोई फर्क नहीं पड़ता, मेरे साथ ही आप हैं, अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत है। और वो कहते भी है ना, इस गेंद के बाद मैं बात करूंगा। इस बीच गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में गई है, फील्डर मौजूद नहीं है, विकेट कीपर गेंद का पीछा कर रहे हैं। स्क्वायर लेग का फील्डर गेंद का पीछा कर रहा है, लेकिन तब तक आसानी के साथ 2 रन होते हुए रन संख्या पहुंच चुकी है इस समय 20 पर। शुरुआत अच्छी हो चुकी है, देखना है किस प्रकार से अभी भी बल्लेबाजी होती है। इस बीच बैक टू द बॉलर खेला गया शॉट, लॉन्ग अप पे फील्डर मौजूद है, सिंगल ही मिलेगा। बीच बीच में 1 रन लेने भी बहुत जरूरी होते हैं। आप तेज राइटिंग जब लिखते हैं और कहते हैं ना मात्रा अगर गलत होती है तो भी मार्क्स आपके कट जाते हैं, तो इसलिए कोशिश करिए कि विकेट ना गिरे और कुछ बड़ा प्रहार करने की जरूरत है। रन संख्या पहुंच चुके इस समय 21 पे, दूसरा ओवर जारी। इस ओवर से कुल अभी तक 10 रन आ चुके हैं, एक वाइड भी थी, एक 6 था, डबल था, सिंगल भी बने हैं इस ओवर में। बहुत ही अच्छी गेंद, क्या आवाज आई, आवाज बल्ले से आई, आवाज अजय सिंह के मुंह से आई, जियो मेरे शेर, ये आवाज आई। 6 रनों के लिए खेला।
Score moves on 27 at the progress of second over by अक्षय। ये गेंद इस बार आप स्टंप के बाहर की गेंद थी, बहुत खूबसूरत तरीके से गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर की ठीक ऊपर से 6 रनों के लिए। इस बार फिर गेंद को खेला मिड विकेट के क्षेत्र में, फील्डर भागते हुए आ रहे हैं, बहुत ही अच्छे फील्डर है, अच्छे बल्लेबाज की बारी का अंत होता हुआ ये कैच लिया गया। इस समय टीम सिद्धिविनायक का जिनके सामने लक्ष्य 60 का है, यानी कि अभी भी 12 गेंदें और 27 रनों की आवश्यकता। 12 गेंदें और 27 रन, 27 फ्रॉम 12 डिलीवरीज, 12 पे 27, 12 पे 27। बड़ा दिलकश नजारा है, लेकिन बल्लेबाज जो घायल हुए थे, जो कि फील्डिंग करते हुए घायल हो गए थे, नाम जिनका अनिल, खब्बू बल्लेबाज, आक्रामक बल्लेबाज, कंधे पे बड़ी जिम्मेदारी, पैरों में खिंचाव, हनुमा बिहारी खड़े रह गए थे, सिंगल भी नहीं ले रहे थे, मैच को ड्रा करा दिया था। यहां पे तो रन बनाने हैं, ताबड़तोड़ पारी खेलनी है। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है ऋषभ पंत को याद कर लीजिए, कुछ करिए, तभी आपकी टीम 12 पर 27, 12 पे 27 बना पाएगी। ओ आते ही गेंद को खेला, फील्डर वही है, एक और विकेट का पतन, बहुत बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई, कैच लेने वाले फील्डर शुभम। जबरदस्त यहां पर गेंदबाजी हो रही है, 2 गेंदें डाली गई हैं। इस ओवर की पहली गेंद और दूसरे ओवर की लास्ट गेंद, दोनों पर विकेट मिला है। गेंदबाज बदल गए, बल्लेबाज बदल गए, लेकिन फील्डर वही है, नाम जिनका शुभम, अपनी टीम के लिए शुभ साबित होते हुए शुभम। सुयोग 11 की टीम, सुयोग है या सुंदर योग है, संयोग है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी होती हुई संदीप के द्वारा, बहुत बड़े विकेट को प्राप्त किया है इस समय संदीप ने। अभी भी 11 गेंदें और 27 रनों की आवश्यकता। जीतू जी, हमारे स्कोरर जीतू गुप्ता जी, अच्छी स्कोरिंग करते हुए। हमारी जो डीजे टीम है ठाकुर साहब की, उनको भी बहुत बहुत धन्यवाद। लाइव टेलीकास्ट जो रहा है WTC की तरफ से, उन्हें भी धन्यवाद। इस बार बाहर निकले, गेंद को खेल दिया, अक्षय कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद है, लॉन्ग अप पे गेंद का पीछा करते हुए, बहुत ही अच्छी फील्डिंग, गेंद हाथ से छिटकी, आहा जैसे नहाते हुए लाइफ बॉय साबुन स्लिप कर जाता है बाथरूम में और चला जाता है, कहां ये नहीं बताऊंगा मैं, वैसे गेंद चली गई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अभी भी 10 गेंदें और 23 रनों की आवश्यकता। एक्शन पे प्रश्न उठा है, कोई जाए, राजा जाए या प्रजा जाए लेकिन जल्दी आपको जाना पड़ेगा, समय का ध्यान देना पड़ेगा। इस ओवर से 4 रन आए, पहले 12 गेंदों पे 27 की आवश्यकता थी, अब 2 गेंद हुई हैं, यानी कि 10 पे 23। इस बीच एक और बड़ा प्रहार, 1 बाउंस के बाद क्या गेंद बाहर निकलेगी, बिल्कुल फील्डर छोटे पड़ गए, शुभम थे वहां पर, शायद सीमा रेखा के बाहर चली गई 4 रनों के लिए।
स्कोर मूव्स ऑन 41। अभी भी 9 गेंदों पर 19 रनों की 9 गेंदों पर 19 रनों की आवश्यकता है सिद्धिविनायक की टीम को इस मुकाबले को जीतने के लिए। सुयोग 11 की तरफ से किस प्रकार से गेंदबाजी होगी। बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन हो रही है इस समय। बल्लेबाज है इस समय रोहित। इस बार आप स्टंप के बाहर, गरीबी में आटा गीला। 9 गेंद और 18 रनों की आवश्यकता। हर गेंद पे 2 रन बनाने हैं। इस बीच फुल टॉस बना करके गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर रीजन में। एक्स्ट्रा कवर पे फील्डर थे, कवर पर फील्डर थे, दोनों के बीच से गेंद निकली, सीमा रेखा के बाहर चली गई। 4 रनों के लिए अच्छी बल्लेबाजी हो रही यहां पर। वो कहते हैं ना कि अगर आपको कुछ करना है तो जज्बा दिखाना होगा, और वही जज्बा दिखा रही इस समय टीम सिद्धिविनायक। और कहते भी हैं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जज्बा सा दिल में जगाना पड़ता है। पूछा मैंने पक्षियों से कैसे बना आशियाना, तो बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है, तिनका तिनका उठाना पड़ता है। ये बल्लेबाज नाम जिनका रोहित, ये रोहित है या रोहित शर्मा है, गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर इस समय पहुंच चुका है 46 पे। अभी भी 14 रनों की आवश्यकता। डॉट गेंद होती हुई सही तरीका है। अंधेरे का पूरा फायदा उठा लीजिए। एक सीरियल आता था जिसमें थमराज किल्विश कहता था अंधेरा कायम रहे। गेंदबाज भी सोचेंगे अंधेरा कायम ही रहे। इस बीच शॉर्ट पिच पटकी हुई, ये बाउंसर खेलने का प्रयास, गेंद बल्ले पे आई। सब कुछ हुआ इस गेंद पर। बल्लेबाज आगे आए रन के लिए, फिर गेंदबाज ने उनको धमकाया, डराया, हटा दिया। ओवर समाप्त हुआ। तो इस समय 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 46। 6 पे 14, 6 गेंदें 14। अजय सिंह जी, लाइट की व्यवस्था नहीं है, बैटिंग आपकी टीम को करनी है, इस बात पे भी आप ध्यान दीजिएगा। और आप बखूबी जानते हैं आखिरी ओवर की गेंदबाजी किसे दिया जाएगा, किस गेंदबाज के कंधे पे यह जिम्मेदारी सुयोग 11 की तरफ से दी जाएगी। चमचमाती ट्रॉफी को छूने का, पाने का जो इंतजार है वो कब खत्म होगा, कौन सी टीम इस चमचमाती ट्रॉफी को प्राप्त करेगी। स्वर्गीय सरदार नाड़ा सिंह चषक 2021 का ये फाइनल मुकाबला, फाइनल मुकाबले का जो महाकुंभ है, क्रिकेट का संग्राम है, जो महायुद्ध है, वो चलता हुआ। और यहां पर 6 गेंदें और 6 पे सिद्धिविनायक की टीम को 14 रन बनाने हैं। सुयोग 11 की टीम को 6 पे 14 बचाने हैं। 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति पर 46 रन स्कोर बोर्ड पर अंकित है। 60 रनों का लक्ष्य मिला था सुयोग 11 की तरफ से। सामने बल्लेबाज प्रशांत की गेंद दर्शन के लिए, गेंद फाइन लेग के क्षेत्र में गई है। फाइन लेग ऊपर था कि सीमा रेखा के बाहर क्या जाएगी या नहीं, सीमा रेखा के बाहर चली गई। 4 रनों के लिए कोई फर्क नहीं पड़ता में रन आए, लेग बाइज के रूप में आए। मैंने पहले कहा ना, दिए की कीमत उसके प्रकाश से होती है, वो सोने का है या मिट्टी का है, कोई फर्क नहीं पड़ता, रन आने चाहिए चाहे जैसे। और समय का ध्यान दे क्योंकि 5 गेंद है अभी भी करनी, और लाइट की बिल्कुल व्यवस्था नहीं है। 5 पे 10, 5 पे 10। अभी भी मुकाबला 200 के स्ट्राइक रेट से रन बनाने हैं हर गेंद पर। 5 पे 10, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी है, फाइन लेग है ऊपर, गेंद छूटती बहुत दूर जाती, बहुत ही अच्छा कैच, सही समय पर दे रहा है, दुरुस्त है। एक और विकेट का पतन होता हुआ 4 विकेट गिर चुका है। नए बल्लेबाज गए हैं अभी सनील, लेकिन स्ट्राइकर एंड पर होंगे रोहित। 4 गेंदें और 10 रन, गेंदबाज प्रशांत। शॉर्ट पिच पटकी हुई गेंद, मिड विकेट के क्षेत्र में फील्डर मौजूद है,
अच्छी फील्डिंग, सिंगल मिला, दूसरे रन के लिए जाना चाहते थे, रनआउट का खतरा, लेकिन किस्मत का सहारा, किस्मत बहादुरों का साथ देती है। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छी है, 2 रन यहां पर मिलता हुआ। थ्रो इतना अच्छा नहीं था, फील्डिंग बहुत ही अच्छी थी। 3 गेंद 8 रन। दिल की धड़कनें रोक देने वाला यह मुकाबला है। कमजोर दिल वाले ना देखें। एम्बुलेंस की व्यवस्था की गई है सर? की गई है वहां पे, क्या बात है। इस बीच पैरों पे टकराई गेंद, सुयोग 11 अच्छी स्थिति में, अभी भी नहीं कह सकते आप ये मैच है, कब किस करवट जाए कोई नहीं। और आत्मविश्वास होना चाहिए, अति विश्वास नहीं होना चाहिए, क्योंकि कहते हैं ना, घमंड और पेट जब बढ़ते हैं तो इंसान चाहकर भी किसी को गले नहीं लगा सकता। 2 गेंद दोनों के लिए करण सर अभी भी बहुत ही महत्वपूर्ण, जो अंतिम समय में अपने नर्व सिस्टम पे कंट्रोल करेगा, जो प्रेशर झेलेगा वो अर्श पर, जो नहीं झेलेगा वो फर्श पर। 2 गेंद अभी भी 8। इस बीच 60 पे पटकी हुई गेंद, बड़ा प्रहार, 6 रन। 6 रन। ये इनके पैर में जो चोट लगी वो ठीक हो गई। मूव का स्प्रे जैसे लग रहा है कि जैसे गेंद 6 रनों के लिए गई, इनके पैरों में कोई छिड़क दिया। अगर मैच टाई होता है तो कंपलसरी चेंज है। सुपर ओवर नहीं है मेरे दोस्त, ट्रॉफी को आप बांट नहीं सकते, क्योंकि ये एक ओमकार क्रिकेट संघ है जो कि जोड़ने का काम करती है, तोड़ने का काम तो यहां पर होता नहीं, इसलिए कंपलसरी चेंज है। 1 गेंद 2 रन, 1 पे 2, 1 पे 2, 1 पे 2, क्या दो? बल्लेबाज कहते हैं रन दो, गेंदबाज कहते हैं मत दो। 1 पे 2 दोस्तों, ये इक्वेशन है, ये समीकरण है जो यूट्यूब पे सुन रहे हैं। मैं डोंबिवली स्टेशन पे केले नहीं बेच रहा हूं, ये समीकरण है। 1 पे 2 कंपलसरी चेंज करना है। कोई ग्राउंड में नहीं जाएगा सर, थोड़ा सा भी आप रुके प्लीज, सबके लिए बहुत इंपॉर्टेंट है। गेंद डालने के बाद ही मैं बोलूंगा। आप सिंगल मिला है, दूसरे रन की मांग होगी, दूसरा रन पूरा होगा कि नहीं अंपायर देखेंगे। थ्रो स्ट्राइकर एंड पे जाता हुआ भाग्य ने साथ दिया और इस मुकाबले को जीत लिया है सिद्धिविनायक 11 की टीम ने। थोड़ी सी मिस फील्डिंग, नतीजा सिंगल डबल में बदल गया। खुशी की लहरें सिद्धिविनायक 11 टीम में इस समय दौड़ चुकी है। लग रहा था कि मैच उनकी पकड़ से बहुत दूर चला गया है, लेकिन साथ ही यहां पर किस्मत ने भी दिया है। सिद्धिविनायक 11 इस समय स्वर्गीय सरदार नाडा सिंह चषक 2021 की विजेता बन चुकी है। जोरदार तालियां एक बार सिद्धिविनायक 11 के लिए, जोरदार तालियां सुयोग 11 के लिए भी। और मैं चाहूंगा प्राइज डिस्ट्रीब्यूशन तुरंत यहां पर होगा, इसलिए सभी टीमों के कैप्टन आ जाएं यहां पर।